पुढे बघूयात, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या हातून घड्याळ जाणार तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. काका शरद पवारांनी एक कायदेशीर डाव टाकलेला आहे. पक्ष आणि चिन्हाचा निकाल येईपर्यंत अजित पवारांना घड्याळऐवजी इतर चिन्ह द्यावं अशी याचिका शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये पुन्हा एकदा शह-काटशहचं राजकारण पाहायला मिळणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या पक्षाकडे असलेलं घड्याळ हे पक्षचिन्ह काढून घेण्याची खेळी शरद पवारांकडून केली जाते. राष्ट्रवादीतील बंडानंतर निवडणूक आयोगानं पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या पक्षाला दिलं होतं. त्याविरोधात शरद पवारांच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलंय. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना शरद पवारांच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जाईस्तोवर दोन्ही बाजू ज्या लढताय, म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे, तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी, आणि आमची ही पहिल्यांदा मागणी केलेली नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह यावर सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या पक्षाला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी देऊ नये. त्याऐवजी अजित पवारांच्या पक्षाला नवीन निवडणूक चिन्ह देण्यात यावं अशी मागणी शरद पवारांच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात केली आहे. निवडणूक आयोगानं आमदारांच्या संख्येच्या आधारावर पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिलं होतं. पण विधानसभा निवडणुकांपूर्वीच पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होणं आवश्यक आहे. घड्याळ या चिन्हाचा केवळ एकाच गटाला फायदा होऊ नये म्हणून ते गोठवण्यात यावं अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे. ठीक आहे, आता कोर्ट मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टात. प्रत्येकजण आपापली बाजू मांडणार काय अशी त्यांनी विनंती केली. शेवटी जे आहे निर्णय कोर्टाने घ्यायचे असतात. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येच्या आधारे अजित पवारांची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल दिला होता. तसंच घड्याळ हे निवडणूक चिन्हही अजितदादांना मिळालं. तो शरद पवारांना मोठा धक्का होता, कारण पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही पवारांच्या हातून गेले होते. त्याविरोधात शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी पुतण्याच्या हातून घड्याळ काढून घेण्यासाठी कायद्याचा डाव टाकलाय. कोर्टानं शरद पवारांच्या बाजूनं निकाल दिल्यास दादांना नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.